गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर ट्रम्प पुन्हा एकदा मार्केटला मॅनिपुलेट करण्याचा प्रयत्न करतात. कसं ते सांगतो. ॲक्च्युली काय झालं होतं की जेव्हा आपलं मार्केट बंद झालं शुक्रवारी, त्यानंतर US मार्केट जेव्हा चालू झालं आणि अगदी US मार्केट जेव्हा बंद होत आलं, ओके, तेव्हा काय झालं, ट्रम्पकडनं अशा बातम्या यायला सुरुवात झाली किंवा ट्रम्पचं जे प्रशासन आहे त्यांच्याकडनं अशा बातम्या यायला सुरुवात झाली जणू काही ते इराणवरती हल्ला करायला चाललेले आहेत. खूप जास्त आपण काय म्हणू शकतो की खूप जास्त जी काही लढाऊ विमानं आहेत तर ती इराणकडे जायला लागली वगैरे वगैरे, अशा बऱ्याचशा न्यूज आल्या अचानकच. त्यामुळे काय झालं, US मार्केट जेव्हा बंद झालं त्यानंतर USचे जे फ्युचर्स ट्रेड करत असतात तर ते ऑलमोस्ट 2.5-3% डाऊन झाले. साहजिकच आहे की अशी पॅनिक न्यूज आल्यानंतर ते होणं स्वाभाविक आहे. परंतु यामध्येच खूप साऱ्या लोकांनी फायदा घेतला असणार, म्हणजे ज्यांना माहीत आहे आणि ज्यांनी हे घडवून आणले ते, स्पेशली ट्रम्प आणि त्याचे जे काही जवळचे लोक आहेत ते. हे कसे पैसे कमवतात तर पहा, USचे जे फ्युचर्स आहेत तर ते ऑलमोस्ट 2.5-3% डाऊन झाले. परंतु जेव्हा USचे फ्युचर्स बंद व्हायची वेळ आली तेव्हा US फ्युचर्स ऑलमोस्ट 1.5% प्लसमध्ये बंद झाले. मग ते 2.5% प्लस 1.5% किती पैसे झाले तुम्ही विचार करा. पण यासाठी कारणीभूत काय ठरलं, सगळ्यात पहिले त्यांनी निगेटिव्ह न्यूज आणली आणि त्यानंतर ट्रम्पने येऊन धडाधड ट्विट करायला सुरुवात केली की आता आम्ही इराणसोबत जे काही निगोसिएशन करतो ते अगदी क्लोज आहे, अगदी काही तासामध्येच डील होईल वगैरे वगैरे, अशा न्यूज त्यांनी द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे तिथे मार्केट जे आहे, म्हणजे जे आफ्टर मार्केट असतं फ्युचर्स मार्केट, तर ते शूटअप व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे साहजिकच आहे की आज तिथे US मार्केट गॅपअप होईलच आणि त्यामुळे ते फार चांगले पैसे कमवतील. परंतु तिथलं जे स्टॉक एक्सचेंज आहे किंवा तिथलं जे रेग्युलेटर आहे तर ते अशा गोष्टीवर ॲक्शन काय घेत नाही जे सगळ्या जगाला दिसतंय आणि ते सांगतात आम्ही जगातली फार मोठी डेमोक्रेसी आहे. तर जाऊ दे, येऊयात आपल्या मार्केटकडे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शनिवार रविवारमध्ये एक मोठी डेव्हलपमेंट झाली. ती म्हणजे अशी की तशी डेव्हलपमेंट म्हणजे फार चांगली म्हणता येणार नाही, परंतु चांगली. काय ते पहा, तर US आणि इराणमध्ये पीस डील साईन झालेलं नाही आहे, ही तशी तर बॅड न्यूज आहे. परंतु ते ॲग्रीमेंटवरती ॲग्री झालेले आहेत आणि दोन्ही बाजूने संकेत आहेत की फार जास्त हायली पॉसिबिलिटी आहे की एखादी डील साईन होईल. सध्या सीज फायरवरती ते ॲग्री झालेले आहेत. ओके, मग आता साहजिकच आहे की त्यामुळे काय झालं आहे की क्रूड ऑइल जे आहे तर ते धपकन पडलेलं आहे, ऑलमोस्ट सकाळ सकाळच 5%च्या आसपास डाऊन आहे. त्यामुळे आपल्याकडे जी गिफ्ट निफ्टी आहे तर ते ऑलमोस्ट 200 पॉईंटच्या आसपास इन्क्रीज झालं आहे आणि आता ते मार्केट 200 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन दाखवत आहे. परंतु झालं आहे काय की जे पेट्रोल डिझेल प्राईस आहे तर ते आपल्याकडे गव्हर्नमेंटनं सडनली 3 रुपयांनी इन्क्रीज केलेत. आता याच्यामागचं कारण समजून घ्या, कारण आता गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं की युद्ध थांबणार आहे. पण जसं युद्ध थांबेल तसं क्रूड ऑइल मोठ्या प्रमाणावरती डाऊन व्हायला सुरुवात होईल. मग साहजिकच आहे की ते पेट्रोल डिझेल प्राईस या कारणानं वाढवू शकत नाहीत की क्रूड ऑइल वाढलेलं आहे म्हणून. त्यामुळे त्यांच्या लक्षामध्ये आलं की जर अचानक समजा जर युद्ध बंद झालं तर क्रूड ऑइल मोठ्या प्रमाणावरती डाऊन होईल. त्यामुळे जर आपण तेव्हा पेट्रोल डिझेल प्राईस इन्क्रीज करायला गेलो तर फार मोठा बॅकलॅश येऊ शकतो. त्यामुळे त्यांनी सडनली 3 रुपयांनी इन्क्रीज करून टाकले. आता साहजिकच आहे तेव्हा युद्ध बंद होईल तेव्हा ते पुन्हा थोडंसं कमी करतील. परंतु त्यांच्याकडे कुशन राहील, म्हणजेच काय की पेट्रोल डिझेल प्राईस जे आहे तर ते पहिल्या लेवलला येणार नाहीत, त्याच्यापेक्षा थोडेसे जास्तच राहतील, हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय, एकंदर सगळ्या गोष्टी असं सजेस्ट करतायत की युद्ध बंद होण्याच्या अगदी मार्गावरती आहे. त्यामुळे आता पाहूयात पुढे काय होतं ते. परंतु आपल्यासाठी गुड न्यूज आणि बॅड न्यूज दोन्हीसुद्धा आहेत. जसं की पेट्रोल डिझेल प्राईस वाढल्यामुळे जे काही ऑटो स्टॉक्स असतील, बाकीचे जे काही त्याच्याशी रिलेटेड स्टॉक्स असतील तर त्यामध्ये आपल्याला फार जास्त काही पाहायला मिळणार नाही आहे आणि बाकीचे जे काय आहेत मग ते स्टॉक्स चालू राहतील. पण पेट्रोल डिझेल प्राईस आता येत्या काही दिवसांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढल्यामुळे काय होणार आहे की पुढच्या आठवड्यामध्ये RBIची मीटिंग आहे. त्यामुळे खूप जास्त पॉसिबिलिटी आहे की त्यामध्ये रेट जे आहेत तर ते इन्क्रीज केले जाऊ शकतात, जे अगेन इन्फ्लेशन कंट्रोलसाठी फार जास्त गरजेचं आहे. परंतु ते आपल्या मार्केटसाठी फार जास्त चांगलं नाही आहे, हे लक्षात असू द्या.
म्हणजेच काय की जरी शॉर्ट टर्ममध्ये मार्केट थोडंसं बुलिश वाटत असलं आणि इव्हन असं सांगण्यात आलेलं आहे बऱ्याचशा ब्रोकरेज हाऊसेसकडनं की एंड ऑफ द इयर डिसेंबरपर्यंत मार्केट 26,000च्या आसपास पुन्हा जाईल ऑल टाईम हायपर्यंत, तरीसुद्धा मार्केटनं इयर टू डेट जर आपण रिटर्न्स पाहिले तर 0 रिटर्न्स दिलेले आहेत. ओके, म्हणजेच काय की जरी शॉर्ट टर्ममध्ये मार्केट थोडंसं बुलिश वाटत असलं तरी लाँग टर्ममध्ये मात्र मार्केट बेरिशच आहे. आपल्या मार्केटमध्ये मेजर प्रॉब्लेम आहे तो म्हणजे टॅक्सेसचा. कारण इंडियामध्ये खूप हायली टॅक्सेस आहेत प्रत्येक गोष्टीवरती. त्यामुळे काय होतं आहे की कुठलीही गोष्ट आपण काय म्हणू शकतो की इकॉनॉमी व्यवस्थित चालण्यासाठी जी लागते तर ती व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे आता जे काही जसं मी तुम्हाला 2-3 दिवसापासून सांगतो आहे की हायर मिनिस्ट्रीमध्ये चर्चा चालू आहे की FIIsवरचे टॅक्सेस थोडेसे कमी करावेत जेणेकरून फॉरेन इन्फ्लो आपल्याकडे येऊ शकतो. त्यामुळे ती गोष्ट एक जास्त महत्त्वाची ठरणार आहे. तरी पाहूयात काय घडते ते. परंतु जर आपण पाहिलं तर फार काही मोठा गॅपअप नाही आहे, परंतु 200 पॉईंटचा ठीकठाक गॅपअप आहे. तरी आता जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर 24,000वरती खूप जास्त ओपन इंटरेस्ट आहे, कॉल रायटिंग झालेलं आहे. म्हणजेच मार्केट ऑलमोस्ट त्याच्या आसपासच समजा ओपन होतं आहे. तर एवढ्या इझिली 24,000 ब्रेक करणं मला तरी पॉसिबल वाटत नाही, कारण डील झालेली नाही आहे. हां, डील मे बी आज रात्रीही होऊ शकते. जर आज रात्री डील झाली तर उद्याही पुन्हा मार्केट चांगल्यापैकी गॅपअप होऊ शकतं. परंतु जोपर्यंत डील होत नाही तोपर्यंत तरी एवढ्या इझिली 24,000 ब्रेक करेल असं दिसत नाही आहे. तर मग पाहूयात काय होतं ते. परंतु बाकीचं आता जास्त पाहण्यात काही हाशील नाही आहे, कारण सध्या एकाच गोष्टीवरती सगळ्यांच्या नजरा आहेत, ते म्हणजे युद्ध बंद होणार की नाही. कारण त्यातच आता युक्रेन आणि रशिया युद्ध थोडंसं तापायला लागलेलं आहे आणि पुतीनवरती फार प्रेशर आहे की युक्रेनला कसंही करून झोपवावं. त्यामुळे काय आता होतं आहे त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. परंतु त्या युद्धामुळे क्रूड ऑइलवरती फार जास्त इम्पॅक्ट येत नाही. त्यामुळे आपल्याला जास्त धोका नाही आहे. तिथे युरोपला धोका आहे. तर मग मित्रांनो, पाहूयात आज दिवसभरामध्ये काय प्राईस ॲक्शन घडते आणि कशा पद्धतीनं मार्केट ट्रेड करते ते. परंतु पॅनिक होण्यासारखी कुठलीच गोष्ट सध्या तरी नाही आहे, त्यामुळे जास्त काळजी करण्याचं काही कारण नाही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.